मेहंदी म्हटलं तर मेहंदी कलरचे सगळे ड्रेस. तू कोण रसा? तुझे दाखव दाखव. एवढी मोठी काढली हेवा हातभर काढली आहे ना, तेव्हा इकडे हातभर काढली. एवढी कोणीच काढत नाही. बहिणीचे चालू आहे मेहंदी काढणं. वा वा वा. आणि आम्ही नाही का इम्पोर्टेड बोलवली आहे पुण्यावरून नाही का. आईची झाली सगळ्यात जास्त तर येणच काढली मेहंदी. पा हे हातभरच आहे बाप्पा 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 किती मेहंदी. तुमच्या वहिनीची पण हातावर मेहंदी काढणं चालू आहे. दोन दोन लावले आम्ही, दोन 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 दोन. हे गाईज, गुड आफ्टरनून. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये, महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून. गाईज, आपला आजचा ब्लॉग दुपारी 1:30 वाजता स्टार्ट होत आहे. आणि गाईज, आता मग माझा टाइम झालाय तर रिदातला आणायचा स्कूलमधून, आणखी त्याची 2 वाजता स्कूल सुटते, तर मग आतापासून जाऊन राहावं लागते तिथं. तर चला, मी पहिले आता रिदातला घेऊन येतो. गाईज, आता आपण दुपारनंतर डायरेक्ट संध्याकाळी भेटून राहिलो आहे. जवळपास 6:15 6:30 झालेले आहे. कारण आता आपल्याला एक खूप महत्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. महत्वाचा कार्यक्रम म्हणजे असा आहे की माझ्या भावाची आज आहे मेहंदी प्रोग्राम आहे. आता तिथे कसा काय प्रोग्राम आहे मी जाऊन बघितलं नाही. आई वगैरे गेलेली आहे. मला अमृताला घेऊन यायचं आहे. मोठी ताई पण येऊन राहिलेली आहे. यांना सर्वांना घेऊन जायचं आहे. मग नंतर मावशीच्या घरी पठाणपुऱ्याला, म्हणजे त्या एरियामध्ये. मग तिथं मग तुम्हाला दाखवेल की बाबा कसा प्रोग्राम आहे, काय प्रोग्राम आहे म्हणून. तर तुम्ही या ब्लॉग मध्ये बनून राहा. आणि गाईज, ब्लॉग मध्ये जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की नक्की ब्लॉग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉगला ह्या नक्की लाईक करा. आमचा ब्लॉग हा कसा वाटला आतापर्यंत तरी नक्की कमेंट करा. नक्की ब्लॉग पूर्ण बघा. आता भेटूया लवकरच लवकर ह्या ब्लॉग मध्येच आपण आता माझ्या मावशीच्या घरी. तर गाईज, वियान आला आहे. वियानची मम्मी पण आली आहे. आता ते होऊन राहिले आहे तयार. रिदात तसाच बसून आहे. रिदात येणार नाही असं वाटून राहिलेलं आहे, कारण की त्याचे हातपाय पण तयार झाले. हातपाय पण नाही धुतले, काही नाही, प्रेस पण नाही झाला. करते झाला आहे का? मग तयार नाही झाला ना तू? हो, लाड करा का? लाड करायचा, सगळे जरा लाड करा. लाड करायचा. झाले सगळे तयार. बघा, मेहंदी म्हटलं तर मेहंदी कलरचे सगळे ड्रेस. तू कोण रसा? तुझे दाखव दाखव. एवढा मेहंदी कलरचा येत आहे. आपण सिंपल मध्ये आहोत. आपले हे थोडस मेहंदी टाईप आहे का नाही? हो, रिदातचं पण आहे ना. रिदा छान छान दिसतंय रिदात. आता चला जाऊया. अमृता पण झाली आहे तयार. अमृतानं पण मेहंदी कलरचा ड्रेस घातलेला आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा. ते बघा आली. अरे, गेली वापस. तेव्हा ते तिकडे आहे. मेहंदी कलरचा ड्रेस, मेहंदी कलरची असं आहे. राईट, आम्ही सगळे बसलोय आता कार मध्ये. जायसाठी सगळे तयार आहे. बाबांना नाही घातलं मेहंदी कलरचं शर्ट. तुम्ही कोणता घातलं जी? मेहंदी कलरचे शर्ट. आज मेहंदी आहे तर तेव्हा हे सगळे मेहंदी वाले झाले. हा, चला मग गाईज, आता डायरेक्टली भेटू आपण मावशीच्या घरी. तर मग गाईज बघा, नवरदेवची मेहंदी बापरे केवढी मोठी काढली. हेवा हातभर काढली आहे ना, तेव्हा इकडे हातभर काढली. एवढी कोणीच काढत नाही. फक्त आणि बघा, नाव नाव तो बघा, आरपी सिंग आहे. आता नाही का याच्या बहिणीची बघू आपण. आणि मग गाईज, हे आहे नवरदेवच्या बहिणीची मेहंदी. बघा बघा बघा. म्हणजे नवरदेवच्या बहिणीनं ड्रेस घातलाच नाही मेहंदीचा. बाप्पा बाप्पा, एवढे काम करताय का? अच्छा अच्छा. भांडे घासायचे, कपडे धुते. थोडेसे माझे धुवायचे होते, सांगितले का नाही घेऊन आलो असतो मी. हे आणि हे वेटिंग करत आहे मेहंदीसाठी. यांच्यात आल्या. दाखव काही तुझी, दाखव ना. ए माय, दाखव ना. माय आईची झाली सगळ्यात जास्त तर येणच काढली मेहंदी. पा हे हातभरच आहे बाप्पा 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 किती मेहंदी. ओ माय गॉड. नाही बघ, इकडे रिदाचे नाटक चालू झाले. मग आता बा आमच्या मोठ्या बहिणीचे चालू आहे मेहंदी काढणं. वा वा वा. आणि आम्ही नाही का इम्पोर्टेड बोलवली आहे पुण्यावरून नाही का मेहंदी काढणारी. बढिया बढिया. अरे, हिला नाही का ते हे बढिया काढता येते ना. ही डिझाईन काढते, ते हे बनवते. बा काय बनवते का तू ते? हा, मंडल आर्ट. म्हणून आहे हिचं एवढं बढिया हात.
मग आता का मग मनाचं गाईज आता फायनली नाही का नवरदेवची आई एकदम आखरी मध्ये आपली रांगोळी नाही मेहंदी रांगोळीच येते बाबा आपल्या तोंडात मेहंदी काढून राहिली आहे काढून देणारी एकदम इम्पोर्टेड आहे पुण्यावरून आलेली मेहंदीवाली चांगली काढून दे पैसे नाही भेटणार नाही तर हा का पैसे नाही भेटणार बरं चांगली काढली नाही तर ओ ओ ओ हो का हो का आणि मग तिकडे बाबा तुमच्या वहिनीची पण हातावर मेहंदी काढणं चालू आहे दोन दोन लावले आम्ही दोन तेव्हा दोन लावले मधात बसून आहे चांगली बाप्पा बाप्पा आता चालले हळूहळू एक एक पाहुणे हा खेळून राहिला फ्री फायर चंद्रपूरला त्यासाठी येते हा है ना काय पाहिजे हे काय आहे काय पाहिजे तुला हे पाहिजे हे याला रिसिव्हर पाहिजे म्हणते गाईज रिसिव्हर पाहिजे मी दिसतो का बघ बरं याच्यात मी दिसून राहिलो हो ना कसं दिसतो तू स्कूलला जाणार आहे आता कोणत्या स्कूलला जाणार आहे हे रिसिव्हर आहे हे रिसिव्हर आहे तुझे स्कूल कोणत्या स्कूल मध्ये जाणार आहे तू हे ना ह्या स्कूल मध्ये जाणार आहे हो का मग स्कूल मध्ये जाऊन काय करशील दादा सोबत खेळला तू ह्या दादा सोबत खेळला ह्या दादा सोबत खेळला हे ना हो हे चला झाला आता मेहंदी काढून आता टाइम झालाय आमचा घरी जायचा तर चलो बाय बाय चेतू बाय बाय राहुल मिलते हैं कल हा म्हणजे एक काहीतरी नोट होत की सकाळी उशिरा यावे चला काकाजी बाय चलो चलो आम्ही चाललो बाय बाय मिलते हैं कल हो सकाळी 6 कमी बोलली 5 वाजता घरात तर गाईज आता वाजले जवळपास 11:30 म्हणजे 11:35 झालेले आहे आता जस्ट घरी पोहोचलो आता लॉक्स वगैरे लावले आणि उद्याची तयारी जी होती म्हणजे बोरवनाची ते आणायचं होतं बोरवनाचं सामान ते घेऊन आम्ही इकडे घरी आलो परत आता तुम्हाला दाखवतो थोडीशी झलक बोरवनाचं काय काय सामान आहे तर उद्या तेच घेऊन जायचं आहे मावशीकडे तर चला दाखवतो तुम्हाला तर मग गाईज आता हे ते सर्व सामान आहे बोरवनाचं जे आपण जस्ट आणलं हे मेन ते बोरवण असते याला नाही का छानशी लाइटिंग आहे तुम्हाला लावून दाखवतो मस्त वाटते मस्त वाटते ना लाइटिंग अशी ही लाइटिंग आहे ह्या बोरवनाची आता उद्या हे आपण घेऊन जाऊ बढिया लाइटिंग वगैरे लावू तुम्हाला उद्या दाखवतोच मग गाईज असा काही आपला दिवस होता ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा आता भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय